Hello students, welcome to this online lecture. I am Miss Ankita Jadhav. Today we have seen the third topic of foreign trade is India's foreign trade. Previous lecture we have seen the nature of India's foreign trade, composition of India's foreign trade and directions of India's foreign trade. Today's lecture we have seen the features of India's foreign trade. There are 10 features of India's foreign trade. First, increasing share of gross national income. Second, less percentage of world trade. Third, change in composition of exports. Fourth, change in composition of imports. Fifth, dependence on few ports. Sixth, balance of trade. Seventh, foreign trade by government. Eighth, organic trade. Ninth, import-export ratio. And 10, dependent trade. First features of India's foreign trade. Increasing share of gross national income. India's foreign trade has greatest significance for its GNP. In 1980 to 81, India's foreign trade constituted 12% of its GNP. In 2001 to 2002, it increased to 23.4% of gross national income. इंक्रीजिंग शेअर ऑफ ग्रॉस नॅशनल इन्कम म्हणजे काय तर एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये झालेली वाढ. भारताच्या परकीय व्यापारात GNPला खूप महत्त्व दिलेलं आहे. GNP म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, एकूण राष्ट्रीय उत्पन्न. भारताच्या परकीय व्यापारात त्याच्या GNPला खूप महत्त्व आहे. 1980-81 मध्ये भारताचा परकीय व्यापार GNPच्या किती होता तर 12% होता, 12% होता. तो 2001 आणि 2002 मध्ये कितीने वाढला, कितीने इन्क्रीज झाला तर 23.4%ने त्याच्यामध्ये वाढ झाली, इन्क्रीज झाली. नेक्स्ट पॉईंट काय आहे, लेस पर्सेंटेज ऑफ वर्ल्ड ट्रेड. भारताचा परकीय व्यापार कमी जागतिक व्यापार कमी. इंडियाज शेअर इन वर्ल्ड ट्रेड हॅज बीन स्लाइडिंग डाऊन. In 1950 to 51, India's share in total import trade of the world was 1.8% and in export trade was 2%. In 2000 to 2001, it came down to 0.5% and to 0.2% in export trade. जागतिक व्यापारामध्ये भारताचा वाटा डिक्रीज होत चाललाय, स्लाइडिंग डाऊन, डिक्रीज होत चाललाय म्हणजेच घसरत चाललाय. 1950-51 मध्ये जगाच्या एकूण आयात व्यापारात भारताचा वाटा किती होता, 1.8% होता, 1.8% होता. आणि निर्यात व्यापार किती होता तर 2%, 2% होता. 2001-2 मध्ये आयात व्यापारात कितीने वाढ झाली, 0.5%ने वाढ झाली. आणि निर्यात व्यापारामध्ये काय झालं तर घसरण झाली, कमी झाला. निर्यात व्यापार किती झाला, 0.2% कमी झाला. नेक्स्ट पॉईंट काय, चेंज इन कंपोजिशन ऑफ एक्सपोर्ट्स. निर्यातीमध्ये झालेले बदल, निर्यातीच्या रचनेत झालेले बदल. आफ्टर इंडिपेंडन्स देअर वॉज चेंज इन द कंपोजिशन ऑफ इंडियाज एक्सपोर्ट ट्रेड. बिफोर इंडिपेंडन्स इंडिया यूज टू एक्सपोर्ट ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स अँड रॉ मटेरियल्स. नाव ऑन एक्सपोर्ट साइड व्हेरियस टाइप्स ऑफ फिनिश्ड प्रोडक्ट्स हॅव बीन ॲडेड टू द नंबर ऑफ एक्सपोर्ट कमोडिटीज. स्वातंत्र्यानंतर भारताच्या निर्यातीच्या रचनेत काय झाले तर बदल झाले. भारताचा जो निर्यात व्यापार होता त्याच्या रचनेमध्ये चेंजेस झाले, बदल झाले. स्वातंत्र्यापूर्वी भारत काय करत होतं तर कृषी उत्पादने असतील किंवा कच्चा माल असेल त्यांची निर्यात करत असे. निर्यातीच्या बाजूने निर्यात वस्तूंच्या संख्येत ॲडिशनल होत गेले. विविध प्रकारच्या वस्तूंचा, सेवांची किंवा उत्पादनांची भर पडत गेली. नेक्स्ट पॉईंट आहे चेंजेस इन कंपोजिशन ऑफ इम्पोर्ट. इन द पोस्ट इंडिपेंडन्स composition of India's import trade has also undergone a change. Prior to independence, India used to import finished products comprising of medicines, cloth, motor vehicles, electrical goods, iron and steel, etc. But now, its imports comprises of largely petrol, machines, chemicals, fertilizers, oilseeds, raw materials, steel, oil, etc. जसं की निर्यातीच्या रचनेत बदल झाले तसंच आयातीच्या रचनेत देखील बदल होत गेले.
स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या आयात व्यापाराच्या रचनेत काय झालेत? चेंजेस झालेत. पोस्ट इंडिपेंडन्स. स्वातंत्र्यापूर्वी, प्रायर टू इंडिपेंडन्स, स्वातंत्र्यापूर्वी भारत काय करत होतं तर औषधे असतील, कापड असेल, मोटार वाहने असतील, इलेक्ट्रिकल वस्तू असतील, लोखंड असेल किंवा पोलाद असेल इत्यादीचा समावेश असलेली जी तयार उत्पादने आहेत त्यांचं इम्पोर्ट करत होतं, आयात करत होतं. त्यानंतर आयातीच्या रचनेत मोठ्या प्रमाणात ॲडिशनल होत गेलं. त्याच्यामध्ये काय तर पेट्रोल असेल, मशीन असतील, रासायनिक खते असतील, तेलबिया असतील किंवा कच्चा माल असेल किंवा पोलाद असेल, कच्चं तेल असेल इत्यादीचा समावेश होत गेला. नेक्स्ट पॉईंट, डिपेंडन्स ऑन फ्यू पोर्ट्स. इंडियाज फॉरेन ट्रेड इज हँडल्ड मेनली बाय बॉम्बे, कलकत्ता, मद्रास ports. Therefore, these ports remain over busy. During planning period, Government of India has developed the 3 more ports: Kandala, Cochin and Visakhapatnam. काही बंदरांवर अवलंबित्व. भारताचा परकीय व्यापार मोस्टली कसा चालतो तर ह्या 3 बंदरांमुळे चालतो किंवा ही 3 बंदरे भारताचा परकीय व्यापार हँडल करतात, हाताळतात. ती कोणती तर बॉम्बे, कलकत्ता आणि मद्रास. नियोजन कालावधीमध्ये प्लॅनिंग पिरियडमध्ये काय केलं गव्हर्नमेंटनं, भारत सरकारनं तर 3 बंदरे विकसित केली. उदाहरणार्थ कोणती बंदरे तर कॅन्डला, कोचीन आणि विशाखापट्टणम. भारतामध्ये एकूण किती बंदरे आहेत तर 13 मेजर पोर्ट्स ऑफ इंडिया. फर्स्ट कॅन्डला पोर्ट, सेकंड जवाहरलाल नेहरू पोर्ट, थर्ड मुंबई पोर्ट, फोर्थ विशाखापट्टणम, फिफ्थ चेन्नई पोर्ट, सिक्स्थ पोर्ट ब्लेअर पोर्ट, सेवेंथ कोलकाता पोर्ट, एट्थ मोर्मुगाव पोर्ट, नाइन्थ पॅराडीप पोर्ट, 10th कोचिन पोर्ट, 11th ट्युटोकोरिन पोर्ट, 12 इन्नोर पोर्ट and 13 पॅनंबरम पोर्ट, मँगलोर पोर्ट. नेक्स्ट पॉइंट, balance of trade. Prior to independence, India's balance of trade was favorable, but soon after independence, it became unfavorable. In 1995 to 96, balance of trade was rupees 42 crore, which was favorable. From 1995 to 96 onwards, it became unfavorable. Ending 1998 to 99, deficit of balance of trade was rupees 28,580 crore and rupees 36,181 in 2000 to 2001. It is again expected to decline to rupees 26,014 crore in 2001 to 2002. बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणजे काय तर व्यापाराचा समतोल. स्वातंत्र्यापूर्वी भारताचा व्यापार समतोल कसा होता? फेवरेबल होता, अनुकूल होता. तो स्वातंत्र्यानंतर आफ्टर इंडिपेंडन्स स्वातंत्र्यानंतर कसा झाला? अनफेवरेबल झाला, प्रतिकूल झाला. 1995-96 व्यापाराची शिल्लक तूट किती होती? 42 कोटी होती. म्हणजे कशी होती? चांगली होती, फेवरेबल होती. ती 1995-96 अनफेवरेबल झाली, डिक्रीज झाली, म्हणजेच काय तर प्रतिकूल झाली. 1998-99च्या शेवटी भारतातील शिल्लक तूट किती झाली? 28,580 कोटी आणि 2000 ते 2001 36,181. त्यामध्ये काय झाली? घट झाली, घसरण झाली, डेफिसिट झालं. त्यानंतर 2001 आणि 2002 पुन्हा 26,014 कोटी इतके व्यापारातील शिल्लक तूट झाली. नेक्स्ट पॉइंट, फॉरेन ट्रेड बाय गव्हर्नमेंट. In order to conduct foreign trade smoothly, government has set up many corporations like State Trading Corporation 1946, Mineral and Metal Trading Corporation 1963, etc. फॉरेन ट्रेड बाय गव्हर्नमेंट मीन्स सरकारद्वारे विदेशी व्यापार चालतो भारताचा.
भारताचा परकीय व्यापार सुरक्षित चालण्यासाठी काय केलं सरकारने? 2 महामंडळं स्थापन केली, 1946मध्ये आणि 1963मध्ये. 1946मध्ये कोणतं महामंडळ स्थापन केले? तर राज्य व्यापार महामंडळ, स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन. आणि 1963मध्ये कोणतं महामंडळ स्थापन केले? तर खनिजे आणि धातू व्यापार महामंडळ स्थापन केले. नेक्स्ट पॉईंट, ऑर्गॅनिक ट्रेड. ऑर्गॅनिक ट्रेड म्हणजे काय? तर सागरी व्यापार. मोस्ट ऑफ इंडियाज फॉरेन ट्रेड इज बाय सी रूट्स. India has very little trade relations with neighboring countries like Nepal, Afghanistan, Burma, Sri Lanka, etc. About 68% of India's trade is by sea. बहुतांश भारताचा व्यापार कसा चालतो? परकीय व्यापार तर सागरी मार्गाने चालतो. नेपाळ असेल, अफगाणिस्तान असेल, श्रीलंका असेल किंवा ब्रह्मदेश असेल इत्यादी जे शेजारचे देश आहेत ते त्यांचा भारताच्या व्यापाराशी किंवा भारताच्या व्यापाराचा त्यांच्याशी काहीही संबंध नव्हता. म्हणजे त्यांचे व्यापारी संबंध नव्हते, फार कमी होते. भारताचा सुमारे 68% व्यापार कसा झाला तर सागरी मार्गाने होतो. नेक्स्ट पॉईंट, एक्सपोर्ट-इम्पोर्ट रेशो. Export-import ratio refers to the percentage of total bill that can be paid out of export earnings. In 1991 to 92, export-import ratio was 92%. It means that 8% of total imports were paid either by foreign loans or by drawing from foreign exchange resources. In 1999 to 2000, export-import ratio has increased to 95.4%. एक्सपोर्ट-इम्पोर्ट रेशो म्हणजे काय? तर आयात किंवा निर्यातीचे गुणोत्तर प्रमाण. आयात निर्यातीचे गुणोत्तर प्रमाण एकूण बिलाची टक्केवारी दर्शवते, म्हणजे जे निर्यातीतून भरले जाऊ शकते. 1991 किंवा 92मध्ये निर्यातीचे आणि आयातीचे प्रमाण किती होते? 92% होते. याचा अर्थ काय? तर एकूण आयातीपैकी 8% परदेशी कर्जाद्वारे परकीय चलनयुते संसाधनांमधून काढण्यात आले. 1999 ते 2000मध्ये निर्यात आणि आयातीचे गुणोत्तर प्रमाण कितीने वाढले? तर 95.4%ने वाढले. अँड लास्ट पॉईंट, डिपेंडंट ट्रेड. इंडियाज फॉरेन ट्रेड डिपेंड्स मोस्टली ऑन फॉरेन शिपिंग कंपनीज, इन्शुरन्स कंपनीज अँड बँक्स. आफ्टर इंडिपेंडन्स, government has been paying special attention towards these aspects of foreign trade. डिपेंडंट ट्रेड म्हणजे काय? तर अवलंबून असणारा व्यापार. भारताचा परदेशी व्यापार मुख्यतः कोणाकोणावर अवलंबून असतो? तर जहाजांच्या ज्या कंपन्या असतात किंवा विमा कंपन्या असतात आणि ज्या बँका असतात त्यांच्यावर अवलंबून असतो. परदेशी व्यापार भारताचा कशावर अवलंबून असतो? शिपिंग कंपन्या, विमा कंपन्या आणि बँकांवर अवलंबून असतो. स्वातंत्र्यानंतर सरकार विदेशी व्यापाराच्या ह्या पैलूंवर विशेष लक्ष देत आहे, म्हणजे त्याचं लक्ष केंद्रित करत आहे. ओके, या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं तर भारताच्या विदेशी व्यापाराची वैशिष्ट्ये पाहिली. नेक्स्ट लेक्चरला आपण बॅलन्स ऑफ पेमेंट पाहणार आहोत.